अनेकदा आपण मराठी माणूस ही संज्ञा किंवा टर्म वापरतो. पण मराठी माणूस म्हणजे नेमकं कुणाला म्हणायचं? केवळ जन्माने मराठी असलेल्या व्यक्तीला, अर्थात मराठी आडनाव असलेल्या, म्हणजे यात अगदी तुमचे मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट वाटतं असे म्हणणारेही लोक आले. या अशा लोकांना म्हणायचं का भलेही ते जन्माने मराठी नसलेल्या पण कर्माने किंवा विचाराने, कन्व्हिक्शनने ज्यांना म्हणता येईल, ज्यांच्यामध्ये मराठीपण आणि मराठी अस्मिता भिनलेली आहे, अशा लोकांना? निदान माझ्यापुरतं का होईना मी एवढंच सांगतो की मराठीपण हे आडनाव आणि जाती धर्माच्या पलीकडे जातं. त्याचमुळे जन्माने मुसलमान असलेले आणि विठ्ठल भक्त असलेले श्रीगोंद्याचे संत शेख महम्मद बाबा मराठी भाषेत अभंग लिहून म्हणतात, शेख महम्मद अविंद परी त्याच्या हृदय गोविंद. आणि इंग्लंडमधून भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेले फादर थॉमस स्टीफन्स हे त्यांच्या ख्रिस्त पुराणामध्ये मराठी भाषेची स्तुती करताना तिची तुलना ही सुगंधामधल्या कस्तुरीशी आणि रत्नांमधल्या हिऱ्याशी करून तिच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन करतात, मराठी भाषेचे गुणगान करतात. पण दुर्दैवाने अनेक मराठी भाषिक ख्रिस्ती व मुस्लिम समाजातले लोक खेदाने असं सांगतात की त्यांचं आडनाव आणि नाव ऐकून बरेच मराठी भाषिक लोक त्यांच्याशी मराठीत न बोलता तोडक्या मोडके इंग्रजीत किंवा हिंदीत बोलायला लागतात. असो, आजच्या इतिहासातील पानामध्ये आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या मराठी माणसाबद्दल जाणून घेणार आहोत. हा मराठी माणूस एका मारवाडी कुटुंबात जन्माला आला होता. त्यांची मातृभाषा मराठी नसून सुद्धा त्यांनी मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात प्रचंड मोठं काम केलं आणि खळबळ उडवून दिली. त्यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास लिहिला. इतकंच नाही तर इंग्रजी भाषेतल्या लिटरेचर या शब्दाला वाङ्मय हा पर्यायी शब्द त्यांनी शोधून काढला होता असं सुद्धा सांगितलं जातं. नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. आजच्या महाराष्ट्रामध्ये मोती बुलासा यांचं नाव फारसं कुणाला ठाऊक नसेल, किंबहुना ते ठाऊक असण्याचं काही कारण सुद्धा नाही. मोती बुलासा हे एका मारवाडीवाणी कुटुंबामध्ये जन्माला आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांचं शिक्षण महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालं. ते पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरला आणि नंतर पुण्याला आले. 1895 मध्ये मोती बुलासा हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अजीव सदस्य झाले आणि त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अध्यापन सुद्धा केलं. पुण्यात आल्यावर मोती बुलासा यांचा संबंध सुधारणावादी असलेल्या प्रार्थना समाजाच्या मंडळींशी आला. त्यांना सुधारक काळ गोपाळ गणेश आगरकर आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या सुधारणावादी नेत्यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे मोती बुलासांच्या एकूणच वैचारिक जडणघडणीवर याचा परिणाम झाला नसता तरच नवल. बुलासांनी 1898 पासून सुविचार समागम नावाच्या एका मासिक पुस्तकातून मराठी भाषेची सद्यस्थिती ही लेखमाला प्रसिद्ध केली. या लेखमालेमध्ये मोती बुलासा यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ही लेखमाला साधारणपणे 1900 सालापर्यंत चालली. या लेखामध्ये काव्य, नाटक, कादंबरी, इतिहास, तत्वज्ञान यांच्यासारख्या अनेक वाङ्मय प्रकारांचा अभ्यास आणि विचार बुलासांनी वाचकांसमोर मांडला होता. डॉक्टर सदानंद मोरे असं म्हणतात की बुलासांची मराठी भाषेविषयीची समज ही विलक्षण परिपक्व आहे. पुढे 7 लेखांची ही माला प्राध्यापक ददी पुंडे आणि प्राध्यापक विद्यागौरी टिळक यांनी पुस्तक रूपाने संपादित करून वाचकांसमोर आणली. या मालेला ते अत्यंत यथार्थपणे 1898 मध्ये लिहिलेला आधुनिक मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास असं म्हणतात. त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाङ्मयीन वाद गाजला होता. महादेव मोरेश्वर कुंटे उर्फ माधवराव कुंटे यांनी राजा शिवाजी हे काव्य काही वर्षापूर्वी प्रकाशित केलं होतं आणि त्यावर निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी प्रचंड टीका सुद्धा केली होती. कुंट्यांचे हे काव्य ग्रीक किंवा इंग्रजी काव्याच्या धर्तीवर वीररसप्रधान होते, पण आपल्या लेखनामध्ये शास्त्रीबुवांनी त्यांचा प्रचंड उपहास केला.
बुलासांनी मात्र कुंट्यांच्या या दीर्घ कवितेची तारीफ केली. इतकंच नाही तर बुलासांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी समाजसुधारक लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांच्या लेखनावर चढवलेल्या हल्ल्याचा समाचार घेतला. त्या काळात विष्णुशास्त्रींच्या लेखनाचा आणि त्यांच्या निबंधांचा महाराष्ट्रात प्रचंड बोलबाला होता. त्यांच्या लेखनाने समाजातल्या एका वर्गाला, विशेषतः ब्राह्मण समाजातील काही तरुणांना बुरळ घातली होती. इतिहास किंवा इंग्रजी भाषा यांच्यासारख्या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने विष्णुशास्त्री ख्रिस्ती मिशनऱ्यावर, इंग्रज अधिकाऱ्यावर आणि त्यांचे गोडवे गाळणाऱ्या सुधारणावादी नेत्यांवर तुटून पडायचे. स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यावर भर देणाऱ्या विष्णुशास्त्रींना बऱ्याचदा कर्मठ किंवा सनातनी म्हणण्यात येते. विष्णुशास्त्री त्या अर्थाने रूढीप्रिय नव्हते. काळानुसार जे बदल करणे आवश्यक व अपरिहार्य असतील ते हळूहळू करावेत, लोकांचे मत वळवून ते त्यांच्या गळी उतरवावेत आणि तसे करताना समाजाची आणि धर्माची मूळ चौकट न बदलता शक्यतो परंपरा जतन कराव्यात असा त्यांचा कॉन्झर्वेटिव्ह म्हणावा असा दृष्टिकोन होता. जन्मावर आधारित जातीभेदाची तीव्रता आणि धग कमी करावी असं त्यांना वाटायचं. पण इथे विरोधाभास म्हणजे समाजावर असलेले ब्राह्मणांचे वर्चस्व हे त्यांना मान्य होते आणि ते त्याचे समर्थन सुद्धा करायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लेखनावर सुद्धा विष्णुशास्त्रींनी टीका केली होती, ते सुद्धा खुसपट काढून. जेमतेम 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेच्या रूपाने मराठी साहित्यात नवे युग सुरू केले. राजकीय दृष्ट्या देश प्रथम स्वतंत्र करण्यावर भर देण्याची आणि धार्मिक व सामाजिक सुधारणांचे प्रश्न गौण समजून ते डावलण्याची जी प्रवृत्ती पुढे महाराष्ट्रात बळावली, तिलाही विष्णुशास्त्रींनी खतपाणी घातले असे डॉक्टर यदी फडके लिहितात. त्यामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या शिवकाव्यावर केलेल्या टीकेबाबत एक सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा होती. कुंटे हे बहुजनांच्या मराठीचे पुरस्कर्ते होते आणि बहुजनांच्या कार्यालय आणि प्रतिष्ठेला योग्य अशा पद्धतीने न्याय देणारे होते. कुंटे यांनी संस्कृतच्या वळणावर मराठी भाषेला नेणाऱ्या पंडित कवींवर टीका केली, कारण ते गावरान म्हणण्यात येणाऱ्या बहुजनवादी अशा मराठी भाषेचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरच्या महाकाव्यामध्येही ही भाषा आणि भूमिका आणि विचार सुद्धा उमटला नसता तर नवलच. त्या उलट चिपळूणकर हे सर्वच बाबतीत अभिजनवादी. राजा शिवाजी या कवितेमध्ये कुंटेंनी मराठी पण सांभाळत मुद्दामच बाळबोध व ओबडधोबड दिसणाऱ्या शब्दांचा वापर केला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी यावर टीका केली. कुंटेंनी हे काव्य लिहिले त्यावेळेस पारंपरिक पद्धतीने विचार करणारे संस्कृत पंडित हे मराठी भाषेला आणि कवितेला संस्कृतच्या वळणावर नेण्याचा प्रयत्न करत होते, तर इंग्रजी भाषेत शिक्षण घेऊ लागलेले तरुण मराठी भाषेला इंग्रजी पण लादत होते. कुंट्यांच्या कवितेमध्ये पुढे आला तो एक अस्करीत मराठीपणा. संस्कृत व इंग्रजी भाषेचा कुठलाही गंध नसलेल्या एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कुंटे करत होते, तेही अत्यंत आस्थेवाईकपणे. मोती बुलासा यांनी मात्र चिपळूणकरांच्या लेखनाचे मार्मिक विवेचन केले आहे. बुलासा असं म्हणतात की ज्यांची विचारशक्ती प्रौढ व सुसंस्कृत झाली नाही त्यांच्या मनावर काही काळापर्यंत शास्त्रीबुवांच्या विचारांचा पगडा बसतो हे खरे आहे. तथापि जशी जशी विचारशक्ती वाढत जाते तसे तसे शास्त्रीबुवांचे विचार पद्धतीचे दोष कळत जातात व शेवटी शास्त्रीबुवांचे निबंध लेखन कौशल्याचे आदर्श आहेत, विचार शुद्धतेचे नव्हेत याचा ठसा कायम राहतो. पुढे प्रार्थना समाजाच्या मंडळींनी मोती बुलासांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला धर्माचा अभ्यास करण्यासाठी, धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. दुर्दैवाने इंग्लंडला बोटीने जात असताना, कारण त्या काळात आजच्यासारखी विमानं नव्हती, 1900 सालामध्ये सागर प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्यांच्या जागी प्रार्थना समाजातर्फे इंग्लंडला पाठवण्यात आलं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना. या संधीची चीज शिंदे यांनी केली हे वेगळं सांगायला नको. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीमध्ये शिंदे यांचा मोठा वाटा आहे. तर मित्रांनो, माझं हे इतिहासातलं पान तुम्हाला कसं वाटलं हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल ID वर सांगायला विसरू नका आणि बघत रहा फक्त मुंबई तक.